1947 पूर्वी भारत हा पारतंत्र्यात होता आणि तुम्हाला माहीत असेल ब्रिटिशांकडून संदेशवाहनाची कामं असतील तसेच वेगवेगळी जी कामं असतील ती करून घेतली जात असत. तर अशी कामे करण्यासाठी ब्रिटिशांनी महार या समाजाला काही जमीन दिली, जी जमीन त्यांना कसण्यासाठी दिली होती. मात्र त्याच्यावर जो हक्क जो होता तो सरकारचाच हक्क होता आणि महार वतन असं त्याला नाव देण्यात आलं. 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला, सामाजिक परिस्थिती बदलली आणि 1958च्या कायद्याने तो जो वतन कायदा होता तो कायदा रद्द झाला. मात्र त्या कायद्यानुसार जी मालकी आहे ती मालकी सरकारची झाली. मात्र जो भोगवटादार आहे तो भोगवटादार संबंधित मालक राहिला. त्याच्यानंतर काय झालं, सरकारने त्याच्यामध्ये अट टाकली की संबंधित जमीन तुम्ही कसू शकता, संबंधित जमीन तुम्ही पिकवू शकता. मात्र त्याचं व्यावसायिक कारणासाठी जर उपयोग करायचा असेल तर संबंधित जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते, ते म्हणजे महार वतन होय. तर जे जे व्यवहार होतात जमिनीचे त्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी लागत नाही. मात्र हा जो व्यवहार होतो महार वतनाची जी जमीन असते त्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची विशेष परवानगी घ्यावी लागते. आणि आता जो नवीन जो मुद्दा आहे तो हाच आहे महार वतनाची जमीन.